आणि आता बातमी येते चंद्रपूरमधून। चंद्रपूरमध्ये दोन नेत्यांमध्ये भाजपच्या आता एक प्रकारे पुन्हा एकदा शाब्दिक लढाई, युद्ध, वाद हे सगळं समोर येतं। याचं कारण सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार हे दोन्ही नेते यांच्यामधला वाद हा उफाळून आलाय आणि याचं कारण ठरलेलं आहे मुनगंटीवारांनी भाजप प्रवेशाचा धडाका लावला। मुनगंटीवारांनी 1000हून अधिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश घडवून आणला। यातील अनेक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत असा आरोप जोरगेवारांचा आहे। तर जोरगेवारांच्या या आरोपांना मुनगंटीवारांच्या गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या वक्तव्याची किनार असल्याचं बोललं जात आहे। 2029 ची विधानसभा निवडणूक चंद्रपुरात लढवण्याची घोषणा मुनगंटीवारांनी केली होती। त्यांची ही घोषणा भाजपचे चंद्रपूर विधानसभेचे सध्याचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते। त्यामुळे मुनगंटीवार 2029च्या निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चे बांधणी करत असल्याचं दिसून येत आहे। निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। निश्चितपणे जर तो खुला प्रवर्ग झाला तर कुणालाही निवडणूक लढवता येईल। त्यासोबतच मला सुद्धा निवडणूक लढवता येणार आहे खुल्या प्रवर्गातून। मला चंद्रपूरच्या जनतेने एकदा नव्हे तर दोनदा आशीर्वाद दिलेला आहे आणि प्रचंड मोठा आशीर्वाद दिलेला आहे। अनेकांचा विरोध असतानाही मला मोठा आशीर्वाद मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे मी स्वाभाविकपणे 2029ची निवडणूक चंद्रपूर माझा जो मतदारसंघ आहे, जिथल्या जनतेनं माझं जे नेटिव्ह प्लेस आहे, तिथून मी लढवेल आणि पक्ष मला त्या ठिकाणी उमेदवारी देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।